आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. हा माणूस पार्वतीपुरम मधला पुजारी आहे ना? मग या पुजाऱ्यासोबत संध्या का बरं बोलते? ठीक आहे बाबा. अरे बापरे, हिच्यामुळे आजवर नेहमी मला त्रासच झालाय. हिचं काहीतरी केलंच पाहिजे. ए थांब. कोण आहेस ग तू? आधी मला मारलं, आता माझ्या संध्याला पण त्रास देते. तुला विचारलंय ना, बोल कोण आहेस? माहित असून पण विचारतेस, मग का सांगू? विषय बदलू नकोस, सांग. मी संध्या आहे. ते लोकांसाठी. खरं कोण आहेस ते सांग. मी संध्या नाही असं का वाटतं तुम्हाला? कारण आता तू बाहेर एका वेड्यासोबत बोलत होतीस ना? कोण आहे तो तुझा? ही वेड्यासोबत बोलत होती? त्या वेड्याचा आणि तुझा काय संबंध आहे? तो माणूस बऱ्याच वेळापासून महालात बघत होता, म्हणून मी जाऊन त्यांना कोण पाहिजे असं विचारलं. एवढ्यासाठी तुम्ही आता माझ्यावर संशय घेताय का? म्हणजे तू त्याला ओळखत नाहीस? हे बघा, मी मलेशियात राहणारी मुलगी आहे. इथल्या माणसांना मी कसं काय ओळखत असेन? बरं, तुम्ही त्यांना ओळखता का? तुमच्या बोलण्यातून असं वाटतं की तुमचा आणि त्यांचा काहीतरी संबंध नक्कीच आहे. बोला ना, कोण आहेत ते? काय हो, तुम्हाला सगळ्यांकडून उत्तरं हवी असतात नाही का? पण तुम्हाला प्रश्न विचारला की बोलताच येत नाही. तुमचं हे वागणं ना मला अजिबात पटत नाही. तुमच्यामुळे मला परत मलेशियाला जावं लागेल असंच वाटतंय. संध्या, जाऊ नकोस ग. काही करून मी हिला महालाबाहेर काढेनच. आता ज्या माणसाबद्दल तुम्ही मला विचारलत ना, त्यांनी ना मला एक गोष्ट सांगितली. त्याबद्दल तुम्हाला विचारलं तर तुम्ही नीट सांगाल का? काय काय बोलला तो? कुणीतरी नंदिनीचं नाव घेऊन ती या कुटुंबातल्या सगळ्यांना संपवणार आहे असं म्हणत होते ते बाबा. कोण आहे ती नंदिनी? ही नंदिनी कोण आहे? ती इथे येण्याआधी संध्याला घेऊन लवकरच महाल सोडून मलेशियाला निघून जावं हेच बरं होईल. आता तुम्हीच सांगा, नंदिनी या कुटुंबाला संपवणार आहे का? नंदिनीमुळे धोका आहे हे माहित असताना मी या महालात राहू शकते का? नंदिनीमुळे मला काही त्रास तर होणार नाही ना? मी इथे असेपर्यंत या महालात राहणाऱ्या सगळ्यांना कुणालाही कसलाही त्रास होऊ देणार नाही. हे तुम्ही आत्मविश्वासाने सांगताय तरी सुद्धा मला भीती वाटते. नंदिनी येण्याआधी मी मलेशियाला निघून जाणंच योग्य राहील. शे, संध्याला वारंवार प्रश्न विचारून शेवटी हिने नंदिनीच्या भीतीने संध्याला मलेशियाला जायला भाग पाडलंच.
आधी बाबांना सांगून या माधवीचं काहीतरी करावं लागेल. ट्वेंटी थर्ड. येस. माझ्या बर्थडेची खरी डेट आजच फेसबुकवर अपडेट करते. कोण असेल? तुम्ही अशा माझ्या रूम मध्ये का आला आहात? मी काहीतरी विचारलं. सांगा माझ्या रूम मध्ये का आला आहात? ठीक आहे, मलेशिया मधून तू इथे कधी आलीस? तुम्हाला काय करायचंय? मला खरं खरं ते सांग. बोल, कधी आलीस तू? मागच्या महिन्यात आले. मूर्तीला कधीपासून ओळखतेस? त्याच्याशी तुम्हाला काय करायचंय? मला कळलं पाहिजे, सांग. 3 महिन्यांपासून. अच्छा, म्हणजे इथे येण्याआधी 2 महिने फक्त, है ना? त्या 2 महिन्यात त्याच्या भरवशावर मलेशियातून तू इथे निघून आलीस आणि येऊन त्याच्याच घरात थांबण्याची तू हिम्मत केलीस म्हणजे तू साधारण मुलगी नसावीसच. म्हणूनच तुझी माझ्यावर आवाज चढवण्याची हिम्मत होतीये. तुला वाटतं तशी मी सामान्य स्त्री नाहीये. मी आता ठरवलं ना तर हे लग्न थांबवू शकते. काय हो, तुम्ही पोलिसांसारखी माझी अगदी तुरुंगातील आरोपी असल्यासारखी चौकशी करताय? मोठ्या माझात तुम्ही हे लग्न थांबवणार असं म्हणताय ना? आता बघतेच, तुम्ही लग्न थांबवून दाखवाच. पाहिलं बाबा, मगाशी खाली जो त्रास दिला तो काय कमी होता का, की इथे पुन्हा येऊन हिला प्रश्न विचारून त्रास देत आहेत? ताई, हे बघा, भाऊजींमुळे मी तुमचा खूप आदर करतो. तुला असं कधी जाणवलं नाही का? अगं, कसली बाई आहेस तू. तोंड सांभाळून बोला. रागवू नका ताई. इतक्या वर्षानंतर माझा मुलगा प्रेमात पडून त्या मुलीशी लग्न करणार आहे. मग तू का त्यामध्ये विघ्न आणायचं बोलतेस? अंकल, या माझ्यावर संशय घेतात हे मला आवडलं नाहीये आणि मला हे काही योग्यही वाटत नाहीये. मी माझ्या बाबांना सांगून आजच मलेशियाला निघून संध्या, जाते. बाबा, हा? ह्या यांच्या अशा वागण्यामुळे संध्या सोबत माझं लग्न होणार नाही असं वाटतंय मला. ताई, तुम्ही एक तपस्विनी असून एका प्रेमी जोडप्याला वेगळं करताय हे योग्य वाटतं का तुम्हाला? हे पाप तुम्हाला पचणार नाही. जरा सांभाळून राहा, आधीच सांगतोय मी. अगं संध्या, यापुढे हिने काही त्रास दिला तर मला येऊन सांग. भाऊजींशी बोलून काय करायचं ते मी बघतो. बरं, आता सोड सगळं. महाल सोडून जाते असं परत बोलू नकोस ग. हो ग संध्या, असं कोणासाठी आपण वेगळं व्हायचं नाही, समजलं ना? मेहरबानी करून मलेशियाला मी परत जाते असं पुन्हा बोलू नकोस प्लीज संध्या, ओके ना? थांबा. तुम्ही हे पोलिसांसारखी चौकशी करणं सोडून द्या, कारण तुमच्या कॅरेक्टरला सूट नाही करत. मला तुमच्याकडे बघून तुम्ही डॉक्टर की चांगली कराल असं वाटतं. मी डॉक्टर असल्याचं मीच विसरून गेले होते. तरी पण हिला का मी डॉक्टर असल्यासारखी वाटते? हिच्याकडे कसली तरी शक्ती आहे, शोधून काढतेच. कदाचित हीच नंदिनी असेल असं वाटतंय. काय माय डॉक्टर, कसला विचार करताय? संध्या, अशा मांत्रिक बाईचं ऐकून तू घाईघाईत अजिबात निर्णय घेऊ नको प्लीज. काही असू दे, तुझा काका जिवंत आहे. मी बघून घेईन सगळं.
तुम्ही दोघांनी लग्न करून आयुष्यात खूप मज्जा करा, मला एवढंच हवंय. खरंच सांगतोय मी. संध्या हे बघ, तू आता थोडा आराम कर. मी तुला नंतर येऊन भेटू, हा? हा. ठीक आहे? ये रे, चल चल. माधविका गेली कामातून. ताई, तिरुवन्नामलईतून तुम्हाला कोणीतरी भेटायला आले आहेत. त्यांच्या दिसण्यावरून तर ते आदिवासी वाटतायत. तुम्ही त्यांना ओळखता असं ते म्हणतायत. ताई, नमस्कार ताई. ताई, वैद्यांनी तुम्हाला लगेच यायला सांगितलंय. लगेच यायला सांगितलंय? कशाला म्हणून? तुमच्याशी त्यांना काहीतरी महत्वाचं बोलायचं असेल ताई. काही अडचण आहे का? हे तेच सांगू शकतात ना. तुम्ही जरा लवकर येता का ताई? ठीक आहे. आ. या ताई. या ताई, तातडीने बोलावणं धाडलेत. काय घडलंय? आपण जसं ठरवलं होतं त्याहून वेगळं घडतंय. काय बोलताय? मी आता काय बोलू? तुम्हीच आत येऊन बघा ना. तिची अवस्था स्वतःच्या डोळ्यांनी बघा. या ना ताई. जरा लवकर खोदायला सांगा. लवकर खोदा. सांभाळून सांभाळून. काळू, या जीवाला वाचव रे बाबा. बाई, जरा सावकाश सावकाश. सांभाळून उचला. हा हा, पकड पकड. जरा लवकर उचल. करा. सांभाळून. सावकाश सावकाश. सावकाश सावकाश. पाडू नका. जरा लवकर बाहेर सावकाश काढा. हा, सावकाश. हा थांबा. थांबा. नीट, नीट, नीट. हळू, हळू. चला 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 चला, घेऊन चला. चला. गंगा, थोडा धीर धरा.
काळू काळू अजूनही ठोके जाणवत आहेत. काळूने माझं ऐकलं. उचला हिला. हळूहळू चला चला घेऊन चला सावकाश. आरामात आरामात. हिला इथे आणल्यापासून माझ्याच्याने जेवढं करता येईल तेवढे मी प्रयत्न केलेले आहेत. आता ही उपचाराला प्रतिसाद देत नाहीये. यापुढे ही ठीक होईल की नाही अशी मला शंका वाटू लागलीये. हिच्या नाडीचे ठोके दिवसेंदिवस कमी होत चाललेत. आणखी 10 दिवस जगणं कठीण आहे असंच परिस्थितीवरून वाटतंय. जगण्यासाठी संघर्ष करत असलेल्या या मुलीला आता कुठलेही उपचार वाचवू शकत नाहीत असं मला वाटतंय. फक्त दैवी शक्तीच हिला आता वाचवू शकते. आता माझ्या ज्याने शक्य नाही हे कळल्यावर या मुलीला आता मी इथे ठेवू शकत नाही. तुम्ही हिला आता तुमच्या सोबत लवकरात लवकर घेऊन जा. गंगाला इथेच असू दे. हळूहळू मरणाच्या दारात जात असलेल्या या मुलीला मी असा कसा बघत राहू. गंगाच्या जीवाला काही नाही होणार. पण तुम्ही हे कशावरून बोलताय? गंगाने वनदेवीसाठी हा त्याग केला आहे. चांगली कर्म नेहमीच आपल्या सोबत असतात आणि तीच चांगली कर्म हिला नक्कीच वाचवतील. मी आत्ता जाऊन वनदेवीला भेटते. यापुढे गंगाच्या जीवाची जबाबदारी वनदेवीचीच असेल. काय झालं? काय माहित. खूप उदास दिसतायत. तिची काळजी घ्या. वनदेवीकडे जाऊन प्रार्थना करा. तीच आता वाचवू शकते. तुझ्या हक्काचं कालचक्र तुझ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आलेली गंगा आता स्वतःच्या जीवाशी संघर्ष करते. गंगाला काहीही नाही झालं पाहिजे. आता तूच माते. गंगाचा जीव वाचव ग माते. तुझ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. तूच गंगाला सुखरूप बरं करशील. माझा काळू असतानाही मी तुझ्याकडे आलीये. तूच तिला वाचव. मी तुझ्या पाया पडते. गंगाला वाचव. माते वनदेवी. तू काही कर माहित नाही, पण गंगा वाचली पाहिजे. तुझ्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना तू नाराज नाही करणार हे मला माहिती आहे. तुझ्यावर मी विश्वास ठेवून जाते. गंगाला लवकर बरं कर ग माते. वनदेवी माते, गंगाला वाचव माते, वाचव माते.
दादा इथे षण्मुखानंद कोण आहेत? मी आहे षण्मुखानंद. सर तुम्हाला एक गोष्ट विचारायची होती. हो, विचारा. माझ्याकडे एक पुरातन वस्तू आहे, ती काय आहे ते कळत नाहीये. तुम्ही जरा बघून सांगू शकता का मला ती काय आहे ते? पुरातन वस्तूच्या माहितीसाठी तुम्हाला पुरातत्व खात्याकडेच जावं लागेल. माझ्याकडे असलेली वस्तू एखाद्या मूर्तिकारानेच बनवली असं मला वाटतंय. ती जर तुम्ही पाहिली तर तुम्हाला नक्की कळेल काय आहे ते. तुम्ही जरा ती वस्तू पाहता का? ठीक आहे, दाखवा काय आहे ती. सर कळलं का की काय आहे ही वस्तू? अहो, हे मनुष्याच्या संशोधना पलीकडचं आहे. शिल्पकाराने तयार केलेली वस्तू त्यावरच्या कोरीव कामाने आणि बनावटीने ओळखू शकतो, पण यावर असं कोणतंही कोरीव काम नाहीये, कारण ही शिल्पकलेतून तयार झालेली वस्तू नाहीये. पंचधातूनेच अशा प्रकारची वस्तू बनवली जाते, पण ही सोन्याच्या भस्माने बनवली आहे. याचंच आश्चर्य वाटतंय मला. अशी चमत्कारिक वस्तू दैवी निर्मितीनेच होत असते. तुमच्या बोलण्यावर विश्वास होणं फार कठीण आहे सर. आम्ही ज्या मूर्त्या बनवतो त्या काही कालांतराने मिटून जाऊ शकतात, पण दैवी शक्ती असलेली ही वस्तू कधीच मिटणार नाही. मी आता तुमच्या डोळ्यांसमोर प्रूफ करून दाखवतो. ते निरंजन निखाऱ्यावर ठेव. तू ते फिरवत राहा बघू. आता ते निरंजन दाखव यांना. आता त्याला हात लावून बघा, चटका लागेल. चटका लागणारच, फक्त वरून वरून हात फिरून बघा. अहो बघा तरी. राजशेखर अशा बंद खोली बाहेर येरझऱ्या मारतोय, म्हणजे तिथेच माधवीचं शरीर असेल. त्या खोलीत जाऊन बघते. संध्याताई, तू माझी एक हेल्प करशील का? कसली मदत देवसेना? मला घरात बसून ना खूप कंटाळा आलाय ग. त्या दिवशी आपण त्या जंगलात खेळायला गेलो होतो, आज परत तिथे जायची इच्छा होते. आपण जाऊयात? कुठे जायचं म्हणतेस देवसेना? आपण कधी कुठे गेलो होतो? तू मला असं का विचारतेस? स्वप्नात असं काही पाहिलंस का? हे सगळेच मला कन्फ्यूज करतायत. तुझा काहीतरी गोंधळ होत असेल देवसेना. कोण तुला कुठे घेऊन गेलं होतं सांग, मी पण येते. आपण जंगलातच जाऊन खेळू. कदाचित ही पण नंदिनी नाहीये. आपण गंगाला नंदिनी समजत होतो, पण ती सुद्धा नंदिनी नाहीये आणि ही पण नाहीये. तुझ्या शरीरासाठी राजशेखरला चौकीदार बनवून देवसेनाच्या शरीरात शिरून माझी चौकशी करतेस. आता तुझं शरीर तुला कसं मिळतंय हे मी बघते.
बापरे, अरे अरे माधवी पण नाहीये, आत आग लागली आहे. आता मी काय करू काहीच कळत नाहीये. काय ग देवसेना, तुला कोण घेऊन गेला विचारते तर तू न सांगता गप्प का बसलीस? विसरलीस का? देवसेना, हो हो मी विसरले. मला आठवलं ना की मी येते. हा देवसेना, देवसेना अशी पळत का गेली? काय झालं हिला? देवसेना, 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 तिथे जाऊ नकोस, आग नाही लागलीये. मला जायचंय तिकडे. माझी बाहुली नाही म्हंटल ना, सोड मला. सांगितलेलं मला ऐक तिकडे ग. जावंच लागेल. थांब म्हंटल ना, मला सोडतेस की नाही? देवसेना, सांगितलेलं ए, ऐकणार ये, नाहीयेस मला का? ये तिकडे इकडे. जायचंय. माझी बाहुली आहे. गंगा, तुझा पाणी घेऊन ये. जा 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 लवकर, जा. देवसेना, इकडे ये, इकडे ये लवकर. अगं काय करू नकोस ग. काय भाऊजी. म्हणते ना, अगं देवसेना इकडे आग लागलीये. अगं शांत राहा. देवसेना, अगं चटका लागला तुला. अगं देवसेना, ए, देवसेना, अरे देवसेना, 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 अगं, आज काय करतेय? देवसेना, 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 देवसेना बाहेर ये. देवसेना बाहेर ये. देवसेना बाहेर ये बाळा. देवसेना बाहेर ये ग. बाहेर ये. जा जा पाणी घेऊन ये. जा जा पाणी घेऊन ये. जा जा लवकर. अगं तू बघत काय बसलीस? जा पाणी घेऊन ये लवकर. चल जाऊया. नंदिनी, माझं शरीर इथे एकांतात पडलं हे माहीत असून ते जाळ्याचा प्रयत्न केलास? हं? माझं तू काहीही नाही वाईट करू शकणार. मी तर वाचले, पण इथे या देवसेनेचं शरीर असेल आणि ते धोक्यात असेल तर तुला इथे यावंच लागेल. आता तू काय करतेस ते बघतेस मी. लवकर या. या, या. लवकर या. पाणी लवकर द्या, लवकर द्या. लवकर द्या. लवकर द्या. लवकर.
माधवी, अगं तू एकटी का आलीस? देवसेना कुठे? देवसेना देवसेना कुठे माहित नाहीये. आताच होता ना देवसेना आत आली, तुम्ही पाहिलं नाही म्हणता? नाही पाहिलं. मला स्वतःला या आगीतून वाचवायला इतका वेळ लागला. त्याचं काय झालं असेल मला माहित नाही. देवसेना, देवसेना. घाईघाईत मी तर हे विसरूनच गेले. आता देवसेनाला कसं वाचवू? माधवी, तू असं का केलंस? तुला तुझं शरीर मिळालं, मग देवसेनाची सुटका का नाही केलीस? अगं ती अजून लहान आहे, आगीत अडकली आहे, तिला वाचव ग. देवसेनामुळेच मी त्या नंदिनीला शोधून काढू शकते. देवसेनाच्या जीवाशी खेळू नकोस, मी तुझ्या पाया पडतो, तिला वाचव ग. देवसेनाला काहीही होणार नाही. तुम्ही जरा धीर धरा. पुढच्या काहीच वेळात नंदिनी कोण आहे ते आपल्याला कळेल. आता मी आज जाऊन मुलीला वाचवण्याचा प्रयत्न केला तर आगीमुळे माझं रूप सगळ्यांना दिसेल. असा प्लॅन त्या माधवीने करून ठेवला होता. तिच्या नकळत मी देवसेनाला कसं वाचवू? शे. असं काय होतंय? आग मध्येच विजते, मध्येच पेटते. टाका टाका पाणी टाका. पाहिलंस राजशेखर, ती नंदिनी इथेच कुठेतरी आहे, पण समोर येत नाहीये. मी तिला इथे यायला भाग पाडणारच. वेळ निघून चाललाय माधवी. नंदिनी तुझ्या समोर येईल असं मला वाटत नाही. आधी देवसेनेला वाचव ग. नाही, नंदिनी येईलच. बघ जरा, मी पेटवत असलेली आग तीच विझवते. देवसेनाला वाचवायला ती नक्कीच येईल, मला माहितीये. फक्त ती एकटीच आहे जी या आगीतून देवसेनाला वाचवू शकते. ती आल्यावर कळेल की नंदिनी दिसते कशी ते. नाही, यापुढे आणखीन वाट पाहिली तर देवसेनाच्या जीवाला धोका होईल. मीच नंदिनी असल्याचं सगळ्यांना कळलं तरी चालेल, पण देवसेनाला वाचवायला हवं. ए कुठे चाललीस? तू कुठे जाऊ नकोस, मी सांगते ते ऐक. बाबा, काय झालं? ती आग कशी काय लागली? अरे तेच माहित नाहीये. देवसेना आत अडकलीये. काय? देवसेना अडकली? अहो पण ती आग कशी काय गेली? तिची बाहुली घ्यायला आत गेली रे. दुसरा काही मार्ग दिसत नाहीये. मला देवसेनाला वाचवावंच लागेल. मला थांबवू नको. आगीच्या झळा लागल्या तर तुझं नाव ग्रुप बाहेर दिसू शकेल. तूच नंदिनी असल्याचं कळेल. उगाच काही करू नकोस. हा, त्याची मला पर्वा नाहीये. मला देवसेनाला वाचवायचंय. देवसेनाला वाचवायचंय एवढंच ना. मी जाते, तू थांब इथेच. अरे बापरे. हे संध्या, हे अगं थांब. तू जाऊ नको, मी जातो. अरे रे, गरज नसताना हा कशाला पुढे पुढे करतोय. मूर्ती सांभाळून. मला काहीच होत नाहीये. देवसेना, बापरे, ही खाली पडली.
देवसेना 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 हा कसा काय आगीतून सुखरूप बाहेर आला? देवसेना 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 देवसेना, देवसेना देवसेना उठ ना. देवसेना डोळे उघडून बघ देवसेना. देवसेना डोळे उघड. देवसेना देवसेना अरे बापरे. देवसेना तू ठीक आहेस ना? देवसेना देवसेना तू ठीक आहेस ना? ठीक ए आहे. मूर्ती, तुला तर मी घाबरट समजत होतो. तू तर कमालच केलीस. शाब्बास मूर्ती, शाब्बास. संध्या तुला हिरो समजू लागलीये. संधीचं सोनं करून संध्याच्या मनात जागा बनवलीस तू. देवसेना ये. अरे बाबा तुला काही झालं नाही ना? नाही नाही काही नाही हा, झालं. मी ठीक आहे ठीक आहे. बाबा. खरंच काही झालं चल नाही. चल. मी ठीक आहे. एवढ्या भयानक आगीतून मूर्तीला कसलीही जखम न होता परत आला तो. मला याचंच आश्चर्य वाटतंय. मला इम्प्रेस करण्यासाठीच तो आतमध्ये गेला असं मला वाटतंय. पण कसलीही जखम न होता सुखरूप बाहेर कसा काय तो परत आला हेच एक न समजणारं कोड आहे. त्या कोड्याचं उत्तर मला शोधून काढावंच लागेल. त्या मूर्तीला अशी शक्ती कशी काय मिळाली? तो कसा काय मी मंतरलेल्या आगीतून देवसेनाला बाहेर घेऊन आला हे मला कळलंच पाहिजे. मूर्तीला फक्त उन्हाडक्या करायचं माहितीये. त्याच्याकडनं कुठनं शक्ती येणार आहे? त्याच्याकडे काहीतरी शक्ती आहेच. त्यामुळेच मी मंतरलेल्या आगीतून तो सुखरूप बाहेर आला. ती कोणती शक्ती आहे तेच कळत नाहीये. तू काय बोलतेयस मला काहीच कळत नाहीये माधवी. तू बोलतेयस तशी जर का त्याच्याकडे शक्ती असेल तर तुझ्या मांत्रिक शक्तीने तू ती शोधू शकतेस ना? माझ्या मांत्रिक शक्तीने मी तिथपर्यंत नाही पोहोचू शकत आहे. त्याच्याकडे असलेली ती दिव्य शक्ती काय आहे ते मी नाही शोधू शकत आहे. मला कळलं. मला कळलं. तुला कळलंय? पण त्याच्याकडे असं काय स्पेशल आहे? कालचक्र आता त्याच्याकडे आहे. ते त्याच्याकडे कसं काय असू शकतं? विच्छू वारुळात होता तेव्हा त्याने ते त्याच्या खोलीत आहे असं मला सांगितलं होतं. पण ते त्याच्या खोलीत नव्हतंच. विच्छू खोटं बोलतोय की त्याने ठेवलेलं कालचक्र कुणी चोरलं हेच नेमकं कळत नव्हतं. आता कळलं. ते मूर्तीनीच घेतलेलं आहे. म्हणजे विच्छूकडे असलेलं कालचक्र आता मूर्तीकडे असं म्हणायचंय का? पण त्याच्याकडे कालचक्र कसं काय असू शकतं? 3 पैकी 1 कालचक्र नंदिनी घेऊन गेली आहे. एक माझ्याकडे सुरक्षित आहे आणि उरलेलं विच्छूकडे असेल ना? विच्छूला नंदिनीने वारुळात बंद करून ठेवलं होतं तेव्हा त्याच्याकडे असलेलं कालचक्र मूर्तीने घेतलं असेल. म्हणजे विच्छूकडे असलेलं कालचक्र आता मूर्तीकडे असं तुला म्हणायचंय का? नक्कीच ते कालचक्र मूर्तीकडेच आहे. त्याच्याकडे असलेलं कालचक्र परत घ्यावंच लागेल. मी घेऊन येते. मूर्तीकडे असलेलं कालचक्र मी प्रेमाने काढून घेऊन येते. अगं तो का देईल आणि तू कसं काढणार आहेस? मी त्याच्यावर प्रेम करते असा त्याचा विश्वास आहे ना. त्याचाच वापर करून. त्याची लक्षणं ठीक नाहीयेत. तू जे करशील ते सांभाळून कर. त्याच्यासोबत कसं वागायचं हे चांगलंच माहितीये मला. तू काळजी करू नकोस. त्याच्याकडे असलेलं कालचक्र काढून घ्यायची जबाबदारी आता माझी आहे. जर ते कालचक्र मिळालं
तर आपलं हे दुसरं यश असेल. आपण नक्कीच यशस्वी होऊ. तू विश्वास ठेव माझ्यावर. कालचक्र तुला शोधत येईल. जा. ठीक आहे. काय ग, देवसेना एवढं लवकर का झोपली? तिला आरामात झोपू द्या. तिला उठवू नका. का? देवसेनेला झालं तरी काय? तब्येत ठीक नाही का? आता काय सांगू तुम्हाला, थोडं दुर्लक्षच झालं माझं. अजून झालं असतं तर देवसेना जिवंत राहिली नसती. इतक्या मोठ्या अडचणीत ती अडकली होती. तू काय बोलतेस? काय झालं नेमकं? देवसेना आगीत अडकली होती. इतकं सगळं घडलं आणि एकानं सुद्धा मला फोन नाही केला. देवसेनाला वाचवण्याच्या नादात मला काही सुचलंच नाही हो. आम्ही सगळे आग विझवून देवसेनाला वाचवण्याचा प्रयत्न करत होतो. मी आगीत जाऊन देवसेनाला वाचवायला जाणार, तेवढ्यात मूर्तीने आत जाऊन देवसेनाला त्या आगीतून बाहेर घेऊन आला. देवसेनेसोबत नेहमीच असं काही ना काहीतरी घडत असतं, याचाच त्रास होतो. पण मला एक सांग, आग अचानक लागली तरी कशी? हे मला विचारण्यापेक्षा तुमचे बाबा आणि ती नवीन आलेली माधवी आहे ना, त्या दोघांना जाऊन विचारा. माधवी राहत असलेल्या खोलीलाच आग लागली. तेव्हा देवसेना बाहुली आणायला गेली आणि आगीत अडकली. सगळ्यांची देवसेनाला वाचवण्यासाठी धावपळ झाली आणि ती माधवी देवसेनाला न वाचवता एकटीच खोलीतून बाहेर आली आणि शांतपणे उभी होती तिथे. ती यज्ञ वगैरे करते, त्यामुळेच आग लागलीये. त्या दिवशी मस्करीत मी देवसेनाला मारलं तर तुम्ही मला घराबाहेर काढत होता. आता तर ती माधवी देवसेनाच्या जीवाशी खेळलीये. आता तुम्ही काय करणार आहात? तुम्ही तरी काय करणार? तिला तुमचे बाबाच घेऊन आलेत. तुम्ही तिला काहीच करू शकणार नाही. तिला बाबा घेऊन आलेत म्हणून काय झालं? मी सोडणार नाही तिला, अजिबात नाही सोडणार. तिच्यामुळे आपल्या देवसेनेचा जीव धोक्यात आलाय ना. यापुढे ती घरात अजिबात नाही राहणार. आत्ताच जाऊन बाबांना सांगतो. अहो अहो, यांच्या मनात चिंगारी तर मी पेटवलीये. बाबा, घरात जेव्हा आग लागली त्यात देवसेना अडकली होती ना? हो रे अरुण, कसं झालं काहीच कळलं नाही. बरं झालं देवसेनाला काही झालं नाही. तुम्हाला कसं काही कळलं नाही? हे सगळं तुमच्याच मुळे झालंय. हे तू काय बोलतोयस? तुम्ही त्या माधवीला इथं थांबवलं ना, म्हणून हे सगळं झालंय. आता ती माधवी या घरात थांबता कामा नये. काही करू नकोस अरुण. आणखी काही दिवस त्या इथे राहतील, मग निघून जातील. म्हणजे तुम्ही माझं ऐकणार नाहीत ना? अरे माधवी दुसरी तिसरी कोणीच नाहीये, तंबोरांची बहीण आहे. ठीक आहे बाबा, तुम्ही त्या माधवीला इकडे राहू द्या. मी माझ्या देवसेनेला घेऊन हा महाल सोडून जातो. तुम्हाला ती माधवी महत्वाची असेल तर मला माझी देवसेना महत्वाची आहे. अरुण, अरे थांब जरा, माझं ऐक.
गंगा, बॅग भरायला घे. आपण हे घर सोडून जातोय. बापरे. अहो अहो, आपण घर का सोडून जायचं? तू आता काही बोलू नकोस हं? सगळं आवरायला घे. यापुढे या घरात राहायची माझी अजिबात इच्छा नाहीये. घाई करू नका हो. शांत डोक्याने विचार करा. तुला यायचं असेल तरी ये, तुझी मर्जी. पण मी या घरात आता अजिबात राहणार नाही.